शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 20. मार्गदर्शन. 16. परमेश्वराने जगाची उत्पत्ती केली असून यच्च यावत प्राणीमात्रांचे पालन पोषण तोच करीत आहे. तो सदा आपल्या अगदी निकट असून त्याची दृष्टी सदैव आमच्याकडे आहे. परंतु याचा आपणास अनुभव येण्यासाठी सद्गुरूकडूनच मार्गदर्शन घडले पाहिजे. 17. ज्ञान, भक्ती किंवा योग ही मनुष्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांची त्याला प्रचिती येणे म्हणजेच परमार्थ प्राप्ती होय. पण हे साध्य करून घेण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषांकडून चालना मिळावी लागते. 18. आसक्ती व अनासक्ती यातील फरक. भवसागरातून वाहून जाणे ही आसक्ती व भवसागरात पोहत राहणे ही अनासक्ती होय. सामान्य माणूस भवसागरात वाहून जातो आणि संत भवसागरात पोहत असतात. आपणास पोहण्याची कला शिकावयाची असल्यास संतांकडून चालना मिळावी लागते. 19. तिळात तेल आहे, पण तेल्याने ते तीळ घाण्यात घालून मळावे तेव्हा त्यापासून तेल निघते. ऊसात साखर आहे, पण ऊस चरकात घालून रस काढून त्याचा रांधा केल्यावर साखर मिळते. दुधात तूप असते, पण ते हाती लागण्याकरिता दूध तापवून कोमट करून विरजण लावून घुसळून लोणी काढून ते कढविण्याची क्रिया घडल्यावर तूप दृष्टीस पडते. त्याप्रमाणे हृदयात परमात्मा आहे, परंतु त्याचे दर्शन घडण्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधन केले पाहिजे. 20. परमार्थ साधने म्हणजे परम आनंद हस्तगत करणे होय. याकरिता प्रथम अस्वस्थ चित्तवृत्ती स्थिर करणे, दृष्टी अंतर्मुख होणे आणि विकाररहित बनणे जरूर आहे. पण ह्या गोष्टी स्वप्रयत्नाने साध्य होत नसून केवळ सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधन केल्याने साधतात. 21. आपण सदा ज्याचा शोध करीत आहोत ते सुख संतांपासून लाभते, पण त्यासाठी त्यांना आपण खुश करावे लागते. कोटी रुपयांची थैली त्यांच्यापुढे ओतली तरी ते खुश होत नाहीत, कारण संत हे धनाचे भुकेले नसून मनाचे भुकेले असतात. करिता सुखी होण्यासाठी संतांच्या पायी आपण आपले मन अर्पण केले पाहिजे. 22. एखादे झाड उपटून हातात घेतले असता पाने, फुले, फळे इत्यादी हवे ते सर्व जसे त्या झाडापासून मिळते, तद्वत संतांच्या सूचनेनुसार आचरण करून एकदा देवाचा आशीर्वाद मिळविला की आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व वेळच्या वेळी पूर्ण होतात. 23. लोखंडाला धरलेला गंज जसा लोखंडालाच खाऊन टाकतो, त्याप्रमाणे मनुष्याने केलेली दुष्कृत्येच मनुष्याला जाचतात. तेने करून शांती समाधान हरवते. करिता संतांनी सुचविल्याप्रमाणे प्रयत्न करून मनुष्याने आपली मलिनता नाहीशी केली पाहिजे, तरच शांती समाधानाची ठेव सापडते. 24. गावाच्या वेशीत मार्ग दाखविणारी पाटी असते. त्या पाटीवरील सूचनेप्रमाणे जो मार्ग आक्रमण करतो तो गावात जाऊन ठराविक ठिकाणी पोहोचतो. जो पाटी पाहत बसतो तो इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही. तद्वत संत परमेश्वराच्या मार्गावरील
सूचना देत असतात. जो त्यांच्या सूचनेनुसार आचरण करतो तो थेट परमेश्वराप्रत जाऊन पोहोचतो. जो आळस, झोपेच्या अधीन होऊन त्यांच्या सूचनेचा अव्हेर करतो तो मात्र स्वहिताला मुकतो. 25. पोपट सारा दिवस राम राम म्हणतो, पण राम कोण व आपण कोण हे तो जाणत नाही. त्यामुळे मांजराच्या भीतीपासून त्याला परावृत्त होता येत नाही. त्याप्रमाणे आपण पण देवाला जरी नियमितपणे आळवीत राहिलो तरी देव कोण व आपण कोण हे जोवर पक्के आपणास समजले नाही तोवर आपली भवभीती दूर जाणार नाही. करिता संतांना शरण जाऊन देवाचा व आपला काय संबंध आहे तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. 26. दह्यामध्ये थोडेसे लोणी टाकून जर घुसळले तर ताक व्हायला अर्थात लोणी हाती लागायला फारसे श्रम पडत नाहीत. त्याप्रमाणे आपल्या विचारात संतांचे वाक्य मिळविले असता अधिक श्रमाशिवाय मनुष्य प्रेममय बनतो, अर्थात दुर्गुणांपासून सुटतो. 27. संत हे देवस्वरूप आहेत. आपल्या हाताला धरून परतीरी नेण्यास ते समर्थ आहेत. या भावनेने आणि एकनिष्ठेने त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपासना चालविली असता खात्रीने याच जन्मी आपण दुःखमुक्त होतो. 28. मनुष्य जोपर्यंत अभिमानाला कवटाळून असतो तोपर्यंत त्याच्या हृदयात प्रेमाचा दिवा लागत नाही. त्यामुळे त्याला सदा अज्ञानांधकारात चाचपडत राहावे लागते. काम, क्रोध, द्वेष, मत्सर हे सर्व अहंकाराच्या ताब्यात असतात. गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना केली असता अहंकाराची शक्ती क्षीण होत जाते आणि प्रेमाचा दिवा लागतो. 29. जन्म मरणरूप समुद्रात यच्च यावत जीव सापडले असून वर येण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे गटांगळ्या खात आहेत. त्यातून वर आल्याशिवाय सुख समाधान नाही आणि दम, दान, दया, तप, शील या धर्मपंचकाचा आधार घेतल्याशिवाय त्या घोर समुद्रातून जीवांना वर येणे शक्य होत नाही. किती ग्रंथ वाचले किंवा ऐकले तरी वाट समजली असे होईल, पण वर येता येणार नाही. कारण इंद्रिये जीवांना खाली खाली ओढतात. याकरिता प्रथम दम म्हणजे इंद्रिय निग्रह हा साधला पाहिजे. यासाठी ज्ञानी पुरुषांकडूनच मार्गदर्शन घडावे लागते. त्यानंतर दान म्हणजे देवाप्रित्यर्थ आपणाकडून काया, वाचा, मन या त्रयीकडून सेवा घडते. पुढे यच्च यावत जीव परमेश्वरापासून उत्पन्न झालेले आहेत याची जाणीव होत असल्याने कोणालाही दुखवू नये असे वाटू लागते. गुरूंनी सुचविलेला नेम चालवीत राहिल्याने तप घडते. त्यामुळे सहजच शील रक्षिले जाते. तेणेकरून देहाभिमानाने पाषाणाप्रमाणे जड होऊन राहिलेला जीव एखाद्या भोपळ्याप्रमाणे हलका होतो. त्यामुळे जन्ममरणरूप समुद्रात बुडत नाही, अर्थात संसाराची त्याला झळ लागत नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.